सामूहिक लग्न सोहळ्यामुळे गोरगरिबांच्या पैशाची बचत होते, लग्न कार्यामध्ये होणारा नाहक खर्च कमी होतो। अप्पासाहेब शिंदे यांनी त्यांच्या 75व्या वाढदिवसानिमित्त 54 जोडप्यांचा केलेला सामूहिक विवाह सोहळा हा कार्यक्रम समाजाला प्रेरणा देणारा आहे। सामूहिक लग्न सोहळ्यामध्ये हुंड्यासारख्या प्रथा बंद होतात असे मत राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केले। ऑल इंडिया ऑर्गनायझेशन ऑफ केमिस्ट अँड ड्रगिस्ट आणि महाराष्ट्र स्टेट केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशनचे अध्यक्ष अप्पासाहेब शिंदे यांच्या 75व्या वाढदिवसानिमित्त केमिस्ट असोसिएशन ऑफ पुणे डिस्ट्रिक्ट तर्फे कर्वेनगर येथील महालक्ष्मी लॉन येथे सामूहिक विवाह सोहळा संपन्न झाला। घरातील लग्न कार्यामुळे आईवडील कर्जबाजारी झाल्याचे चित्र अनेक घरांमध्ये बघायला मिळते, त्यामुळे अशा सामूहिक विवाह सोहळ्याची समाजाला गरज आहे। हे मानव सेवेचे काम आहे। अप्पासाहेब शिंदे यांनी त्यांच्या 75व्या वाढदिवसानिमित्त 54 जोडप्यांचा केलेला सामूहिक विवाह सोहळा हा कार्यक्रम समाजाला प्रेरणा देणारा आहे। केवळ स्वतःच्या आनंदासाठी नाही तर त्यांच्या प्रयत्नांमुळे अनेक कुटुंबांना आधार आणि आनंद मिळाला आहे। अप्पासाहेबांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं आयोजित केलेल्या या सामुदायिक विवाह सोहळ्यामुळे अतिशय सर्वसामान्य गोरगरिबांची वधूच्या कडच्या आणि वराच्या कडच्या पैशाची मोठी बचत त्याच्यामध्ये होते। या विवाह सोहळ्यामुळे समाजातल्या गोरगरिबांच्या मुला मुलींची लग्न कमी पैशात होतात आणि सामुदायिक लग्न सोहळ्यामुळे हुंड्यासारख्या अनिष्ट प्रथा देखील बंद होतात। ही एक चांगल्या प्रकारची गोष्ट आहे। मोठ्या सामाजिक प्रतिष्ठेसाठी लग्नात वधू आणि वरांच्या कडून मंडळीकडून नाहक पैसे खर्च केले जातात आणि या लग्नातल्या अतिरिक्त अनावश्यक खर्चामुळे अक्षरशः मुला मुलींचे पालक कर्जबाजारी झालेले आपण पाहिलेले आणि त्याच्यामुळे अशा प्रकारच्या एका सामुदायिक विवाह सोहळ्याची आवश्यकता होती। त्यामधल्या समाजातल्या प्रतिष्ठित नागरिकांनी पुढाकार घेतला, त्याबद्दल मी त्यांचं देखील कौतुक करतो। आज या सामुदायिक विवाह सोहळे हे खरं तर एक मानव सेवेचं काम आहे। या माध्यमातून अनिष्ट प्रथा परंपरा याला आपण फाटा दिला पाहिजे। या विवाह सोहळ्याच्या निमित्तानं एकमेकांची आयुष्यगाठ बांधणाऱ्या सर्व नवदाम्पत्यांचं मी पुन्हा एकदा मनापासून अभिनंदन करतो। त्यांना सर्वांना नांदा सौख्य भरे अशा प्रकारचा आशीर्वाद देतो। सर्वांना शुभेच्छा।